नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, आपण लाडक्या बहीण योजनेसंदर्भात बोलत होतो आणि लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आपण काही अपडेट दिले. आता अपडेट दिल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये अजून शंका आहेत, अजून डाऊट आहे आणि त्यांच्या ज्या काही कमेंट्स आहेत, खूप काही इंटरेस्टिंग कमेंट्स देखील आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत, तर काही आपल्याला सिरियस कमेंट्स देखील बघायला मिळणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. कशा या लाडक्या बहीण योजनेने प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं देखील लावले आणि काही लोकांना खरंच याची गरज होती, खरंच महिलांना याची गरज होती, पण त्यांच्या अकाउंटमध्ये देखील पैसे आले नाही. तर आपण एक एक कमेंट वाचू, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ. काही कमेंट हसण्यासारखे असतील तर काही आपल्याला सिरियस असतील. बघा, काहींचं म्हणणं आहे की 28 जुलैला फॉर्म भरला आहे, अप्रूव्ड पण झाला आहे, आधार कार्ड लिंक आहे, तरी अजून पैसे आले नाही. आता 28 तारखेला जरी अप्रूव्ड झाले असेल तर तुम्हाला हे बघण्याची गरज आहे की तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते नुसतं लिंक नसून चालत नाही, ते NPCIशी लिंक आहे का, ते सगळ्यात महत्त्वाचं चेक करणं गरजेचं आहे. ते चेक करा. ते जर नसेल, किंवा असंही होऊ शकतं की हे जर तुम्ही लिंक केलंय तर आधीच्या अकाउंटमध्ये पैसे गेले असेल, असंही होऊ शकतं. दुसऱ्या एक कमेंट आली आहे बघा की नवीन अकाउंटला नंबर आत्ताचा आहे, नवीन अकाउंट नंबर दिला आहे. ओके, जुन्या अकाउंटवर KYC नसून सुद्धा पैसे का जात आहेत. आता बघा, हा इंटरेस्टिंग विषय. आता यांचं काय म्हणणं आहे की आमच्याकडे आम्ही नवीन अकाउंट नंबर दिलाय. आता नवीन अकाउंट नंबर दिला, नवीन आधार कार्डवर पण अपडेट केला आणि बँकेत पण दिला, पण जे काही आमचं पैसे आहेत ते जुन्या नंबरवर का जात आहेत. ऑफकोर्स तुमचं जर जुना नंबर तिथे बँक सेटिंग झालेलं असेल, ते आधार लिंकिंग तेव्हाच झालं असेल, तर नक्कीच पैसे त्याच अकाउंटला जातील. आपण सकाळी पण तेच सांगितलं की तुम्ही एकदा ते चेक करा, जुने अकाउंट. ओके, मला पैसे आले नाहीत, 15 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, तरी काय, तरी पुढे त्यांनी काही सांगितलं नाही की पैसे मला आले नाही. 15 ऑगस्टला अप्रूव्ह झाले, 15 ऑगस्टला तुमचं झालंय, 24 जुलैवाल्यांचे देखील पैसे आले नाही. सेम कंडिशन आहे. तुम्ही तुमचं सगळ्या गोष्टी चेक करा. त्या बँकेत, आधीच्या बँकेत जाऊन बघा. बँक ऑफ महाराष्ट्र DBT लिंकसाठी अर्ज देऊन 20 दिवस झाले, पण अजून स्टेटसला DBT इनेबल दाखवत नाही. सेम कंडिशन बहुतेक लोकांची. आपण बँकेत जातोय, बँकवाले आपल्याला एक चिठ्ठी देत आहे की ओके तुमचं DBT लिंक झालंय, पण ते अजून झालेलं नाही, कारण की बँकेत एवढा लोड आहे की ते फक्त आपल्याकडून जमा करून घेत आहे आणि एका साईडला बंच करून ठेवत आहे. मी सुद्धा गेलो होतो एका मित्राबरोबर त्याचे KYC करण्यासाठी, तर त्यांनी फॉर्म घेतला आणि सांगितलं की 15-20 दिवस लागते. म्हणजे जिथे तुम्हाला 2 मिनिटाचं काम असतं तिथे आता 15-20 दिवस लागत आहे आपल्याला. आधार लिंक असून पैसे आले नाही. सेम कंडिशन. तुम्ही तुमचं NPCIशी लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्या. माझे पण आले नाही आलेत. नागपूरमध्ये गेलो होतो बँकमध्ये, नाही आले पैसे. ओके, ठीक आहे. आता 2 वेळा आधार लिंक फॉर्म जमा केला, काही उपयोग नाही. बँक कर्मचारी टिंब आहे. ओके. आता त्यांच्याकडे जर एवढा लोड आलेला आहे तर ते काय करतील, तेही सांगताय की 15-20 दिवस लागतील फॉर्म जमा करून घेतला. बघा, मी ज्याप्रमाणे सांगितलं की माझ्यासोबत देखील अशी घटना घडली की ते आपल्याकडून फक्त फॉर्म जमा करून घेत आहे आणि पुढची गोष्ट करत नाही. आता एक कमेंट आली आहे की इंटरेस्टिंग कमेंट आहे. एकाच घरात एकाचे आले तर दुसरीचे नाहीत, त्यामुळे कलह, भांडणे, वादावाद सुरू आहे. रुसवे फुगवे देखील सुरू आहेत. अबोला धरणे, दुर्वास, जळाजळी, एकमेकांवर खुन्नस देणे, गटबाजी, कामे नाही करणे किंवा भांडी आपटणे, हे सगळे प्रकार घरात घडत आहेत. म्हणजे किती इंटरेस्टिंग म्हणावं का काय म्हणावं या गोष्टी. ही कमेंट जी आली, ही कमेंट वाचून अक्षरशः मी थांबलो नाही. याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग कमेंट आहे की अशा काही घटना घडत आहे की घरामध्ये 2 सून आहेत किंवा सून आहे, नणंद आहे किंवा सासू आहे, सून आहे, यांच्यामध्ये एकाचे पैसे आले तर एकाचे आले नाहीत आणि याच्यामुळे दोघांमध्ये भांडणं सुरू आहेत. अक्षरशः भांडे एकमेकांवर फेकणे किंवा भांडे फेकणे असा प्रकार घडत आहे. त्याच्यामुळे ही योजना लवकरात लवकर सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देणे ही मुख्यमंत्र्यांना काळाची विनंती आहे, असे त्यांचं म्हणणं आहे. सर, मी 12 तारखेला फॉर्म भरला आहे. प्रचंड टेन्शनमध्ये. फॉर्म अप्रूव्ह झाला पण अजून मेसेज आलेला नाही आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एकतर आपण फॉर्म भरलो, फॉर्म भरताना आपल्याला अप्रूव्ड दाखवतो, पण जो मेसेज यायला पाहिजे मोबाईलवर, तो मेसेज जर तुम्हाला आलेला नसेल, टेक्स्ट मेसेज, जसं की आपल्याला रिचार्ज संबंधी मेसेज येतो की युअर रिचार्ज संपण्यात आला आणि तुम्ही रिचार्ज करा, तसा एक मेसेज येतो. जसं की PM किसानचे पैसे येतात तसा एक मेसेज येईल. तसा मेसेज जर आलेला नसेल तर एकदा तुम्ही सगळ्या गोष्टी, तुमचे आधार लिंक वगैरे चेक करा, कारण की ते चेक नाही केलं तर तुमचं ते फॉर्म अजून अप्रूव्ह झालेला नाही आहे. रेशन कार्ड नसेल तर चालेल का? चालेल, काही हरकत नाही.
सगळं केलं, आता डीबीटी आहे पण पैसे काय येत नाही. आता सगळं केलं पण पैसे येत नाही. आता हे कधी केलं हे तुम्ही जर आता रिसेंटली केलं असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील. ओके, 14 ऑगस्टला अप्रूव्ह झालंय पण पैसे नाही. सेम कंडिशन मी सांगतोय ती. आता ह्याच्यामध्ये देखील काही गोष्टी बहुतेकांच्या मनामध्ये, आता एक इंटरेस्टिंग कमेंट मी मगाशी म्हटलं ना त्याप्रमाणे बघा की सरकारला माझी विनंती आहे, आधी आमचं सगळं आयुष्य व्यवस्थित मस्त मजेमध्ये चालू होतं, नवरा बायको खूप खुश होते, नंतर लाडकी बहीण योजना आली, त्याने आमचं आयुष्य बदलून गेलं. आता कसं बदललं तेही पुढे इंटरेस्टिंग आहे. सगळं बरोबर असता, फॉर्म अप्रूव्ह झाला, आधार लिंक झालं, पण पैसे आले नाहीत. बायकोने खूप काही टेन्शन घेतलंय. मला वाटतं तिच्या डोक्यावर परिणामच झालाय. कृपया एकतर योजना बंद करा, नाहीतर सगळ्यांना पैसे सेंड करा. म्हणजे ह्या भावाच्या घरामध्ये एका प्रकारे या योजनेमुळे टेन्शन आले आणि टेन्शनमध्ये जी त्यांची मिसेस आहे ते मिसेसच्या डोक्यावर जणू परिणामच झालेला आहे, यांच्याकडून सांगण्यात येते. आणि म्हणून यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही डिपॉझिट करा, जेणेकरून सगळ्यांना या योजनेचा फायदा होईल. ओके, खरं आहे. आणि ते बहुतेक लोक ज्यांच्या घरी पैसे आले त्यांच्या घरी तर प्रचंड आनंद असणार आहे, त्यांच्या घरी तर प्रचंड म्हणजे काय करावं काय नाही, ही योजना लास्ट टाइम लॉंग लाईफ म्हणजे कंटिन्यू चालायला पाहिजे आणि याच्यामध्ये ग्रोथ व्हायला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. तर काहींच्या घरामध्ये जर पैसे झाले नाही तर ते खुन्नस तर काढणारच बाबा. जे काही सरकार आता आलेलं आहे या सरकारने जर त्यांना पैसे नाही दिले तर ते नक्कीच त्यांना मतदान तर करणारच नाही. ही एक काड्या दगडावरची रेग आहे, कारण की त्यांना पैसे दिले आम्हाला दिले नाही. जर घराघरामध्ये जर एकाला पैसे आले दुसऱ्याला आले नाही, भांडणं होत आहे, तर विचार करा, ते तर बाहेरची पार्टी आहे, पार्टीशी काही घेणे देणे नाही, पैशांशी घेणे देणे. दुसरा म्हणजे 8 जुलै महिन्यात मंजूर झालंय तरी पैसे अजून आले नाही. ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही चेक करा, तुमचं जे काही आधार लिंक डीबीटी वगैरे असेल ना एकदा चेक करा. सगळं जरी काही नसेल तर एकदा फ्रेश अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये काढून घ्या. पोस्ट ऑफिसमध्ये लगेच ते KYC आणि आधार सीडिंग वगैरे करून देतात. 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाले तरी अजून पैसे नाही. 1 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला होता, 21 ऑगस्ट आधार सीडिंग होईल मगर पैसे नाही आहे. ओके, आधार सीडिंग त्यांचं 21 तारखेला झालंय आणि पैसे आले नाहीत. तर याच्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्याही अकाउंटमध्ये नेक्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये 4,500 नक्कीच येतील. नारी शक्ती ॲपवरून 23 जुलै फॉर्म भरला, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, मेसेज आला, 20 ऑगस्टला सीडिंग झाले, पैसे नाही आले. नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये देखील 3 हप्ते 4,500 रुपयाचे येतील. आम्हाला 13 तारीख अप्रूव्ड आले, पैसे आले नाहीत. ओके, अप्रूव्ड आहे, 13 तारखेला अप्रूव्ह झाले पण पैसे आले नाहीत. नक्कीच तुमच्याही अकाउंटमध्ये पैसे येतील. ज्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी चालू आहेत ते सांगतोय की मी 230 फॉर्म भरले, आता 230 फॉर्म भरले आहे व सर्वांच्या बँकमध्ये पैसे आले. ओके, बट माझ्याच अकाउंटमध्ये पैसे आले नाही. ही सगळ्यात महत्त्वाची कमेंट आहे की मी दुसऱ्यांचे 230 फॉर्म भरले, सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले. खूप इंटरेस्टिंग आहे. तुमचं काही चुकलं असेल म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत. मला आला आहे 2021 कालगाव मंडळ. ओके, काही समजली नाही कमेंट. 2 ऑगस्टला अप्रूव्डचा मेसेज आहे पण पैसे आले नाही. घाबरू नका, तुमच्या अकाउंटमध्ये 3 हप्ते एकाच वेळेस जमा होतील. ज्यांचे आता जुलै महिन्यामध्ये ज्यांचे अप्रूव्ह झाले होते बट ज्यांचं आधार लिंक नाही आहे, सीडिंग नाही आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये नाही, ज्यांचं अप्रूव्ह झालं होतं त्यांना पैसे येतील. सर जे काही ऑगस्टमध्ये जुलैमध्ये अप्रूव्ह झाला सो सगळ्यांच्या कमेंट सेमच आहेत मित्रांनो. आणि म्हणून आपण जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगू इच्छितो की जो काही पुढचा हप्ता येणार आहे 15 तारखेपर्यंत, ज्यांना आता अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे त्यांना पैसे हे थर्ड इन्स्टॉलमेंटमध्ये नक्कीच मिळतील. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे, काही टेन्शन घेऊ नका, पैसे नक्कीच आपल्याला मिळतील. आता ह्या सगळ्या कमेंट वाचून तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटलंच असेल मित्रांनो. घाबरू नका, सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. सो अशा या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला नक्कीच मिळत जातील. जास्तीत जास्त लाईक करा, एक कमेंट करताय तर लाईक करायला विसरू नका, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.